यवतमाल जिले के आर्नी तहसील स्थित काटोड़ा पारदी बेड़ा गांव में भयावह जल संकट के कारण वेदिका चौहान नामक बच्ची की मौत हो गई। यह घटना गांव में मूलभूत सुविधाओं के अभाव की दर्दनाक तस्वीर पेश करती है। गांव की बदहाली पर न सिर्फ ग्रामीणों में गुस्सा है, बल्कि उन्होंने सौर ऊर्जा परियोजना का तीव्र विरोध करते हुए अपने अस्तित्व की लड़ाई का ऐलान भी कर दिया है। रविवार को सामाजिक कार्यकर्ता एडवोकेट सीमा तेलगे ने गांव का दौरा कर हालात का जायजा लिया। ग्रामीणों ने बताया कि पानी, बिजली, स्वास्थ्य और शिक्षा जैसे बुनियादी सुविधाओं की भारी कमी के कारण वे बेहद परेशान हैं। महिलाओं को पानी के लिए 2-3 किलोमीटर पैदल चलना पड़ता है और अस्पताल में उचित इलाज नहीं मिलता। गांव वालों ने एक और गंभीर मुद्दा उठाया है कि पारदी बस्ती और आसपास के इलाकों में सौर ऊर्जा परियोजना शुरू करने की योजना है, जिससे उनकी आजीविका पूरी तरह नष्ट हो जाएगी। आक्रोशित ग्रामीणों ने स्पष्ट चेतावनी दी कि अगर उनकी जमीन छीनी गई तो वह गलत काम करने पर मजबूर हो जाएंगे। इस दौरान एडवोकेट सीमा तेलगले ने कहा कि वेदिका की मौत को 15 दिन हो गए, फिर भी कोई सहायता नहीं पहुंची है। यदि पालक मंत्री और प्रशासन की यही उदासीनता रही तो हमें और भी वेदिकाओं को खोना पड़ेगा। इस दौरान प्रिया वाकड़े, वैशाली हीरे, किसान नेता सचिव मनवर और प्रोफेसर पंढरी पाठे भी उपस्थित थे। आज आम्ही काठोडा येथे पारदी बेड्यावरती आलेलो आहोत। वेदिका चव्हाण नावाच्या एका छोट्या 12 वर्षाच्या मुलीचा पाण्याच्या भटकंतीत झालेला मृत्यू याचा शोध घेण्यासाठी किंवा इथल्या परिस्थिती जाणून घेण्यासाठी आला। त्या सगळ्या महिला आहेत पारदी बेड्यावरच्या, यांचं दुःख पाहिल्यानंतर असा प्रश्न पडतो, जगात यापेक्षा वेगळं दुःख असूच शकत नाही। एखाद्या आईचं 12 वर्षाचं मूल पाण्यासाठी जाते आहे आणि आपण आता इथे बघतो आहे, मृत्यू झाल्यानंतरही या गावात अजूनही इथल्या स्थानिक आमदारांनी किंवा इथल्या स्थानिक नेत्यांनी पाण्याची व्यवस्था केली नाही। अजूनही इथे टँकरने पाणी पोहोचवलं जात नाही। आज आपण बघतोय प्रत्येकाच्या घरी नळ आहे, पण नळाला पाणी नाही आणि पाण्यासाठी झालेला मृत्यू 15 दिवस 20 दिवस होऊन गेले। अजून शासनाची कुठलीही योजना पाण्याच्या पुरवठ्यासाठी या गावात येऊन पोहोचली नाही आणि यासाठी आपण कुणाला जबाबदार धरायचं? या गरीब आणि अशिक्षित लोकांना की शासनाला? शासन जाणून बुजून हे करण्याचं काम करत आहे। पालकमंत्री महोदयांना पण माझी विनंती आहे, गेल्या 15 वर्षापासून सातत्याने ते सत्तेत आहात, सत्तेत पद भूषवत आहेत, पालकमंत्री आहेत। पालकमंत्री केवळ त्यांच्या मतदारसंघाचे नसतात, ते संपूर्ण जिल्ह्याचे आणि या गोरगरीब जनतेचे पालक असतात आणि पालक म्हणून त्यांची ही जबाबदारी होती की वेदिका चव्हाणच्या गावामध्ये येऊन इथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन पाण्याची व्यवस्था करणं।